गौरी यायला उशीर केला? हो मावशी, पाऊस सुरू होता ना म्हणून जरा उशीर झाला. आणि काल माझा साखरपुडा बी झाला ना, त्याची बी लई कामं होती. ताई, तुझा साखरपुडा झाला? होय. नवरा भारी असेल ना तुझ्यासारखाच. चांगल्या माणसासोबत चांगलंच होतं. तू गुणाची आहेस, रोज आम्हाला खायला आणून देते. आमचा आशीर्वाद आहे तुला. सगळ्या देव तुझं सगळ्यात चांगलं करत. देवी आई तुमचं सगळ्यांचं चांगलं करते. आदित्य सर आलेच जरा. काय करतेस? आदित्य सर, अहो मी रोज इथे येते. ही जी समधी माणसं आहेत ना त्यांना जेवण देते. अहो आपल्या स्वयंपाकघरातलं शिल्लक राहिलेलं अन्न ना समजा मी घेऊन येते आणि यांना देते. उपाशी असतात ना समधे. आणि कसं आहे ना, अन्न वाया जाण्यापेक्षा यांच्या मुखी लागलं तर कसं आपल्याला आशीर्वाद बी मिळतो. मी जॉईन होऊ शकतो तुला? म्हणजे मी पण हे अन्न वाटायला तुला मदत करू शकतो? तुम्ही? हां. आदित्य सर, तुम्ही नाही नको. म्हणजे तुम्हाला चांगलं नाही दिसणार ते. आणि आधीच तुम्ही कामावरनं दमून आला असाल ना. एक मिनिट. चांगलं नाही दिसणार म्हणजे काय? हां? नाही काय म्हणायचं काय तुला? म्हणजे नाही म्हणजे काय? म्हणजे तसं नाही म्हणजे काय? काय समजव मला नीट. नाही म्हणजे सगळं पुण्य तूच कमवणार का? आदित्य सर, ऐकणारच नाहीत ना तुम्ही? नाही. चला. चल. ते द्या. हे दे. ताई, हाच काय तुझा नवरा? नाही हे नाही. हे आदित्य सर आहेत. देवी आई आहेत ना, त्यांचा मोठा मुलगा. चल, मी तुला घरी सोडतो. नाही नको आदित्य सर. अहो तेलकटाचे डबे आहेत ना, गाडी उगाच खराब होईल. मी जाते ना रिक्षानं. मग गाडी खराब झाली तर गाडी धुता येते. ओके चल. अहो नको म्हणलं ना, जाते ना माझी मी. नाही इकडं ना तू. ठीक चल. एक मिनिट. आहे ना छत्री? चल बाय बाय. रिक्षा रिक्षा. हाँ बस. दादा किर्लोस्कर हाऊस. एक मिनिट. आदित्य सर, अहो राहू दे. पारू, उद्या पूजेला भेटूया. येणार आहेस ना? बाय. ओके बाय बाय. दादा व्यवस्थित जा. बाय बाय. दादा, ही पारुताईची अंगठी पारुताईला द्या. मला तिथे सापडली. थँक्यू. वेलकम. सतत दुसऱ्यांचा विचार करत राहायचा, स्वतःचं भान हरपून. अंगठी प्लीज हरवू नकोस. उद्यापर्यंत माझ्याकडेच राहा. उद्या जा तिच्याकडे. चला लवकर, उशीर होतोय पूजेला.
तयारी झाली ना सगळी? सावित्री, पूजेचं सगळं साहित्य घेतलंय ना? हा चला चला लवकर. लंच सुरू. सासू मॉम, मला तुमच्या जवळ बसायचंय. मी दिशा, अशी कशी पडलीस? अच्छा, हा प्लॅन होता तरीचा. ही ना मुलगी डेंजर आहे, काही करू शकते. सांभाळून चालायचंच ना. प्रीतम, हिला डॉक्टरांकडे घेऊन जा. नको डॉक्टर, नको डॉक्टर, नको. बरं ठीक आहे, आपण डॉक्टरांना घरी बोलवूया. दामिनी, तू थांब दिशासोबत. नाही 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 सासू मॉम, दामिनी आजी पण नको. तुम्ही थांबा ना प्लीज माझ्यासोबत. मला असं कधी लागलं की माझी मम्मा लगेच येते माझ्याजवळ. मला खूप मम्माची आठवण येते. प्लीज सासू मॉम, आय नीड यू. अगं बरं ठीक आहे, मी थांबते. श्रीकांत, तू सगळ्यांना घेऊन पुढे जा. तुम्ही पूजेची तयारी करा. मी दिशाला डॉक्टरांना दाखवते आणि आम्ही दोघी मागून येतोच. बर, चला रे चला. चल ये. सावकाश. हा, चल सावकाश. मारुती. हा येस मॅडम. बस. सगळे आले असतील तर आपण पूजेला सुरुवात करूया का? हा हा, लवकर लवकर सुरू करूया. हा, गुरुजी, आईला यायची अजून. पण तुम्ही सुरू करा, काय हरकत नाही, ती येईलच एवढ्यात. ठीक आहे. आदित्य या. दादा, पारूची पण वगैरे पूजा आहे ना, तर मग ती कधी करायची? आदित्यची झाली की मग तिची पूजा करूया. अच्छा. गुरुजी, मी काय म्हणते, आता दोघांची पूजा एकसारखीच आहे ना, म्हणजे नवग्रहांची पूजा, तर मग ती एकत्र केली तर चालते का? चालेल ना? म्हणजे नाही नाही, तुम्ही दक्षिणेची अजिबात काळजी करू नका. दक्षिणा ना तुम्हाला दोन्ही पूजांची मिळेल, आणि तीही किर्लोस्करांकडून. त्यामुळे त्याची काळजी अजिबात करू नका. तुम्ही फक्त एवढं सांगा, एकत्र दोघे बसते तर चालतील का पूजेला? काही हरकत नाही. चालेल ना? नाही, नको गुरुजी. आधी आदित्य सरांची पूजा होऊ दे, मग माझी पूजा करू. का ग पारू, काय झालं? श्रीकांत सर, आदित्य सरांबरोबर त्यांच्या बाजूला बसून पूजा करणं मला बरोबर नाही वाटत. हो, मालक आहेत ते, त्यामुळं त्यांची पूजा होऊ दे, मग माझी करू. ए पारू, काय टाइमपास लावलायस ग तू? तुला कळतंय दिशाच्या पायाला लागलंय, तिला काय झालंय माहितीये का आपल्याला? नाही ना? आणि तुझी पूजा होईपर्यंत आम्ही सगळ्यांनी इकडे खोळंबून बसायचंय का? हे बघ, तू गप्प पूजेला बसा आता. दामिनी, थांब ना जरा. अहो, पारू बरोबर आहे तिचं. अगं देव येतो, त्याच्यासमोर मालक नोकर असे भेद नसतात ना. माझ्यासाठी सुद्धा तू काय आदित्य काय सारखेच आहात. बस तू. गुरुजी चालेल ना? होय, चालेल. बस. ठीक. चल. हात जोडा, सगळ्यांनीच हात जोडा. तुम्ही पण. हा. तू कुठे निघाली? आ? कुठे? आलेच. दुखतोय पाय? हो. थोडीशी मुवमेंट करून दाखवा. ओके. फ्रॅक्चर वगैरे काय वाटत नाहीये, कारण पायाला सूज नाहीये अजिबात. जस्ट पाय मुरगाळला यांचा. सो एक ऑइंटमेंट लिहून देतो, तेवढं ऑइंटमेंट रेग्युलरली यूज करा. ओके? सकाळपर्यंत बरं वाटून जाईल. ठीक आहे. ओके, थँक्यू डॉक्टर.
सासूमा, एक्सक्यूज मी. बोल, ऑल गुड? अगं गुड नाही, बेस्ट झाले, बेस्ट. अगदी आपलं ठरलं होतं ना तसंच. पूजा सुरू झाली इकडे. हे बघ, माझं काम मी केलंय, आता तुझं काम सुरू. पण सासूमाला घेऊन लगेच तिकडे पोहोचते. सी यू. ऑल दी बेस्ट. सावकाश. सासूमा, आय एम सो सॉरी. माझ्या पायामुळे खूप उशीर झाला ना आपल्याला. अगं ठीक आहे. पूजा सुरू झाली असेल तिकडे. चला आपण क्विकली जाऊया please. सावकाश, तुझा पाय दुखतोय. हळू चल. हॅलो. हा अगं हो, अहिल्यादेवी किर्लोस्करांचा मुलगा आहे ना, आदित्य किर्लोस्कर, त्याच्या लग्नाचे विधी सुरू आहेत हो. अगं मीडियाला कळायला नको ना म्हणून गुपचूप 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 सुरू आहे, नाहीतर इथे गर्दी होईल ग म्हणून. हो हा हा हो हा. माझ्या तोंडाकडे काय बघत बसला तुम्ही? लग्न तिकडे आज सुरू आहे ना, आज जाऊन बघा. अहिल्यादेवी किर्लोस्करांच्या मुलाचं लग्नही वाटतं. होय ग, हाच तो मोठा मुलगा दिसतोय. ती मोलकरीने म्हणे त्यांच्या घरची. काय वाटतं? अहिल्यादेवी आल्या. पण अहिल्यादेवी किर्लोस्करांना हे शोभतं का? तर काय, एवढ्या मोठ्या कंपनीच्या मालकाचं लग्न असं गुपचूप, आणि तेही एका मोलकर्णी सोबत. एक्सक्यूज मी, काय बोलताय तुम्ही? पोरीनं काहीतरी घोळ घातलाय म्हणून गडबड करत्यात. काही काय बोलताय तुम्ही? सॉरी मॅडम, पण तुम्ही लपून मुलाचं लग्न करताय आणि आम्हाला विचारताय. लग्न? काय चाललंय इथे? थांबवा हे सगळं. आदित्य, थांबा, उठू नका. तुम्ही पूजा अर्धवट टाकू शकत नाही, अन्यथा अनर्थ घडेल. कोण म्हणाला इथे लग्न चाललंय? एक बाई म्हणत होती लग्न सुरू आहे. तुम्हाला हे लग्न दिसतंय? इथे एक पूजा चाललीये. आता आम्ही एक साधी पूजा सुद्धा करू शकत नाही का? का आम्ही देवळातच यायचं नाही आता? आणि कोणती बाई? हा, गुरुजी, यांना सांगा ही कसली पूजा चाललीये ते. हे बघा, जन्मपत्रिकेमध्ये जर नवग्रह दोष असेल तर त्या नवग्रहांच्या शांती करता ही अशी पूजा केली जाते. ही नवग्रह शांती पूजा आहे. कळलं? आणि ही अहिल्या देवी जेव्हा तिच्या मुलाचं लग्न करेल ना, तेव्हा अख्खं जग बघेल. ही पूजा चालू आहे ना, मग हे दोघं एकत्र काय करतात? ही मुलगी आमच्या घरात काम करते. नुकताच तिचा साखरपुडा एका दुसऱ्या मुलासोबत झालाय. मला वाटतं तुम्ही निघा आता.
असतात नाही वहिनी, काही अफवा पसरवतात ना, नाही? पारू आदित्य सोबत पूजेला कशी बसली? घ्या वहिनी, मी दादासाहेबांना तेच सांगत होते की आपल्या आदित्यच्या शेजारी या पारूला नका बसवू पूजेला, पण दादासाहेबांनी माझं ऐकलंच नाही. तेच म्हणाले पारू बस तू आदित्यच्या शेजारी. माझं ना कोणीच ऐकत नाही या घरात. काय काकू काही काय बोलताय तुम्ही? अरे आदित्य, सगळं जर तुझ्या समोर घडलं ना, बघितलं ना तू काय काय झालं, असं का करतोय सर? वहिनी मी सांगते थांबा थांबा जरा. पहिल्या अगं काल पारूची पण पत्रिका दाखवायची होती ना गुरुजींना. दोघांच्याही पत्रिकेत तोच दोष आहे आणि तशीच पूजा करावी लागेल. काही हरकत नाही, आपण उद्या पारूची सुद्धा नवग्रहाची पूजा उरकून घेऊया. पारू, तुला तरी कळायला हवं ना, आम्ही मालक नोकर हा भेद करत नाही, मान्य. पण एक शिस्त असते, काही नियम असतात आणि ते नियम चांगल्यासाठी असतात. गोष्टी नियंत्रणात राहाव्यात म्हणून तुला आपली मर्यादा पाळता आलीच पाहिजे. श्रीकांत सरांनी कितीही आग्रह केला तरी तू शिस्त का मोडलीस? या अहिल्या देवीने एक व्यवस्था निर्माण केली आहे आणि ती मोडायचं धाडस तू केलंच कसं? मारुती, तू तरी थांबवायचंस का? तुझी मुलगी जे करते ते तुलाही योग्यच वाटलं? चांगुलपणाचा गैरफायदा घेणं म्हणतात ह्याला. मॅडम, असं काही नव्हतं, चूक झाली. आई पण पारूची काहीच चूक नाही यार. ती नाहीच म्हणत होती बसायला, उलट आई आम्हीच सांगितलं तिला इथे बसायला. हे तुमचे संस्कार झाले. पारूने तिच्या संस्कारांना जागलंच पाहिजे. थांबवा ही पूजा. पारू, उठ पाटावरून. हा मुली, बैस बैस खाली. अहिल्या देवी, या दोघांच्या पूजेचा संकल्प एकत्रच केलेला आहे, त्यामुळे ही पूजा दोघांनी एकत्रच करायची. आणि या दोघांपैकी कुणीही पूजा अर्धवट केली तर त्याचा दोष दोघांनाही लागेल, तुम्हाला सुद्धा लागेल. आणि मग आदित्यासाठी केलेल्या पूजेचा काहीही उपयोग होणार नाही. हा अट्टाहास व्यर्थ होईल. अगोदरच आदित्यचे ग्रह अनिष्ट आहेत, त्यांची कक्षा वाढेल आणि मग नको ते घडेल. कसं सांगू तुम्हाला अहिल्यादेवी, एकदा सुरू केलेली पूजा ही कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करावीच लागते, अन्यथा अनर्थ घडतो. मुली, बाई. अहिल्या, हा माझा निर्णय होता म्हणून पारू, बस पाटावर. गुरुजी, पूजा सुरू करा. दुसऱ्या विड्यावर फुल वा आणि नमस्कार. अग्नीमध्ये अर्पण करा आणि हात जोडा.
नवग्रह शांती प्रीत्यर्थम पूजा करिषे. पूजा संपूर्ण. यजमान, पूजा पूर्ण झाली.